आपकी अदालतमध्ये हरियाणाचे मुख्यमंत्री भूपेंद्र सिंग हुडा यांच्यावर आरोप आहे की यांनी दुसऱ्यांना दोषी ठरवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही दोन गोष्टी वारंवार म्हणालात. एक तर तुम्ही म्हणालात की मीडियाने याला वाढवून चढवून सादर केलं. मी मीडियाला ब्लेम करत नाहीये. मी ज्या लोकांनी मिस इन्फॉर्मेशन ज्यांनी दिली, मीडियाने व्हेरीफाय करण्याचा प्रयत्न नाही केला. हे 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 यात काही हरकत नाही, कारण तुम्ही स्वतः ऐकलंय की 100 लोक गटारामध्ये पडलेत. नाही आणि नाही, तुम्ही मग पुन्हा ते पुन्हा तुम्ही गटर बद्दल बोलत आता आहात काय पुन्हा पुन्हा. मी ऐकलंय तुमचं ऐकलंय. तुम्ही सुद्धा पुन्हा पुन्हा तीच गोष्ट बोलताय. तुम्ही सुद्धा नाही, पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारताय. नाही, मला नाही, सुद्धा पुन्हा पुन्हा हे तेच बघा, उत्तर द्यावं मी लागतंय तर ना. तुम्हाला तुम्ही सुद्धा दिलेले एका प्रश्नातून दुसरा प्रश्न विचारत नाहीये. गोल फिरून तेच विचारत नाही आहात. नाही फिरून कशाला. आणि मी सुद्धा तेच नाही, उत्तर जोपर्यंत देतोय. तुम्ही मी तर खूप आय ऑलवेज कट स्ट्रेट. हुड्डाजी ज्यावेळी हे तुमचा incident सामना झाले नाही करू होते, शकत आम्ही. हो. तुम्ही तर रोज अनुभवी व्यक्ती आहात. नाही, आम्ही तर तुम्ही तर- साधे शेतकऱ्याचा मुलगा आहोत. स्पष्ट बोलतो, मनामध्ये जी गोष्ट आहे तीच नाही, बोलतो. आम्ही सुद्धा सरळ प्रश्न विचारतो आणि काही नाही. पण सत्य तरी आहे, तुम्ही म्हणालात की टीव्ही वाल्यांनी गरजेपेक्षा जास्त दाखवून लोकांना भडकवलं. नाही, मी तर हे वाढून चढवून हे तर मीडियाचं काम आहे. जे मर्जी आहे ते लिखावं तर तुमच्यावर ते डिपेंड आहे. परंतु मी त्याच वेळी तिथे पोहोचलो होतो आणि मी हे विधान केलं होतं मीडियाच्या समोर. इतके लोक जखमी आहेत, किती लोक हॉस्पिटलमध्ये आहेत आणि ते चुकीचं सिद्ध करण्याची काहीच गोष्ट नाही. त्यांच्यावर सुद्धा तुमची टेप 600 लोक जखमी असल्याची चालत राहिली. मग इतका तर आम्हाला अधिकार आहे नाही, पण एखादी जेव्हा गोष्ट जेव्हा सांगण्याचा. तुम्ही तुमचं म्हणणं सांगितलं ते सुद्धा मीडियाने दाखवलं, पण जे फोटोज मीडियाने दाखवले, जे पाहून लोकांच्या मनामध्ये राग निर्माण झाला, ते तर खोटे नव्हते ना. नाही, ते मीडियाला मी तर आभारीच आहे मीडियाला. का तर मला मीडियाशी काही वैर नाही. परंतु ते फोटोज पाहिले आहेत म्हणूनच मी ज्युडिशियल इन्क्वायरी बसवली आहे. माझ्या मनामध्ये सुद्धा त्रास आहे त्या गोष्टीचा. मी सुद्धा ही गोष्ट मान्य करतो की अन्याय झालाय आणि लोकांना विचाराल तर तुम्हाला समजेल की ज्या वेगाने हरियाणा विकास करत होता, कदाचित काही लोकांना पचत नव्हतं ते. हे तर सांगा हुड्डाजी, कोण असे लोक आहेत जे कारस्थान करतायत तुमच्या विरोधात? असं आहे, मी तुम्हाला सांगितलं आहे ज्युडिशियल इन्क्वायरी बसली आहे आणि यापेक्षा जास्त कमेंट करणं मला असं वाटतं दॅट इज नॉट इंटरेस्ट ऑफ जस्टिस. हे माझ्याकडे 7 ऑगस्टचं ट्रिब्यून वृत्तपत्र आहे, ज्यामध्ये तुम्ही म्हणालात की हे जे व्हायलेंट इन्सिडेंट झाले, ही जी हिंसा झाली, ही डीप सिटेड कॉन्स्पिरसी होती. आणि तुम्ही हे सुद्धा म्हणालात की हे करवणारे खूप सारे तुमचे स्वतःचे लोक होते, तुमच्या स्वतःच्या पार्टीचे लोक होते. नाही, माझ्या पाठीचं कोणीही नव्हतं. हे डिपार्टमेंट ज्यांचं होतं त्या मंत्र्यांची काही ना काही जबाबदारी होती. आधी निगोसिएशन चालू होती ना. श्रममंत्रीच्या आदेशानुसारच 6 निगोसिएशन झाले. मी तर हे सुद्धा ऐकलंय की तुमचे जे श्रम मंत्री आहेत, लेबर मिनिस्टर, त्यांनी लोकांना मिसइन्फॉर्म केलं, मिसगाईड केलं, ते तिथे पोहोचले नाहीत त्यावेळी. नाही, जर मी पोहोचलो, मुख्यमंत्री पोहोचले तर श्रममंत्री काय करणार? मी वेळीच पोहोचलो होतो. आणि हे तुम्ही चुकीचं ऐकलं. पण डिपार्टमेंट तर कारण सगळे श्रम मंत्री मंत्रीचं आहे. मग ठीक आहे, डिपार्टमेंट आता मी मुख्यमंत्री आहे. जेव्हा मुख्यमंत्री पोहोचतात तेव्हा श्रममंत्री बद्दल काही नाही. बाकी आमचे सगळे मंत्री ठीक आहेत आणि बरोबर आपल्या जबाबदारीने काम करतात. श्रम मंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांची जमत नाहीये. हे तर तुम्ही म्हणत आहात. जर मी मुख्यमंत्र्यांशी जमत नसेल तर श्रममंत्री कसे राहतील? कदाचित खूप सारे जे तथ्य आहेत ते तुमच्या समोर हे आलं आले. होतं हुड्डाजी की तुम्ही LK अडवाणींना फोन केला आणि सांगितलं की तुम्ही तुमच्या लोकांना सांगा की जरा शांत राहा, कारण याचं सगळं मायलेज कम्युनिस्ट घेऊन जातील. असं आहे, हे तर मला विचारलं तुम्ही. मी नाही म्हणेनच. जर LK अडवाणी म्हणाले, जर माझं आयुष्यात कधी त्यांच्याशी फोनवर बोलणं झालंय तर मी तुमचं मानेन. म्हणून सांगतो, सोडून द्या. पण जे कम्युनिस्ट नेता आहेत त्यांच्या घरी तुम्ही रात्री 12 वाजल्यानंतर गेलात जर हे समजावण्यासाठी. सुद्धा कोणी सिद्ध केलं की मी कुठल्याही कम्युनिस्ट नेत्याच्या घरी गेलो तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. कुठल्याही कम्युनिस्ट नेत्याने हे सांगावं की हे माझ्या घरी आले होते, तरी मी तुमचं म्हणणं मानेन. हुड्डाजी, या सगळ्या गोष्टी आता हे वृत्तपत्रांमध्ये कुठल्या गोष्टी आणताय तुम्ही? आता सगळ्या गोष्टी कुठून कोण देतं, तुम्हाला कोण फीड करतं, मला नाही, नाही, कळतच नाही, नाही. हे कोणी फीड करत नाहीये. हा. हे माझ्याजवळ वृत्तपत्रातून 1 आलं. ऑगस्टचं हिंदू वृत्तपत्र आहे. वृत्तपत्रातून हो. आलंय. हा, ते तर तुम्हाला माहित असेलच. मला नाही माहित. म्हणूनच मला तरी दोष नाही, देऊ नका, जे मी नाही वृत्तपत्रामध्ये दोष छापलंय देत. त्यासाठी. मी कोणाला दोष देत नाहीये. हो, हे नक्की आहे. जर वृत्तपत्रवाल्यांनी मला विचारलं असतं तर मी सत्य त्यांना सांगितलं असतं. मग तुम्हाला तर धन्यवाद द्यायला हवं. जे वृत्तपत्रामध्ये जी बातमी छापली आहे त्याबद्दल तुम्हाला स्पष्टीकरण देण्याची संधी नाही, मी मिळाली. आभारीच आहे तुमचा. यात काही संशय नाही.